नमस्कार, मी प्रियंका गोरड महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजचा आपला विषय आहे तो म्हणजे बेस्ट करियर इन कोरोना टाइम आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आज सीए पंकज मानधने सर। आपण सुरुवातीला सरांचं स्वागत करूया। सर, खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमामध्ये आपलं। खरं म्हणजे आपल्याकडून मार्गदर्शन तर आम्हाला हवंच आहे, प्रेक्षकांना हवंच आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात। पंकज मानधने सर हे व्यवसायाने सीए आहेत, गेली 20 वर्ष ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे। पुण्यामध्ये ते सीए ची प्रॅक्टिस देखील करत आहेत। गुरु अंजना या नावाजलेल्या सीए फर्म मध्ये 400 लोक काम करतात आणि त्यातील 100 जण आहेत विद्यार्थ्यांचं उत्कृष्ट करियर घडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या पंकज सरांनी आतापर्यंत विविध वर्तमानपत्रातून आपल्या लेखाद्वारे, सेमिनार आणि टीव्ही चॅनलच्या द्वारे विद्यार्थ्यांना नेहमीच मार्गदर्शन केलेलं आहे। महाराष्ट्र कॉलिंग मध्ये देखील सरांची वेगळी अशी ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सरांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे। खरं म्हणजे आता कोरोनाचा टाइम सुरू आहे आणि अशामध्ये देखील आपण कशा पद्धतीने शिक्षण घेऊ शकतो, काय करू शकतो, सध्या आर्थिक परिस्थिती कशा पद्धतीची चालू आहे, असंख्य प्रश्न माझ्या मनात आहेत, नक्कीच तुमच्या मनात देखील असतील आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला सरांकडून जाणून घ्यायची आहेत। सर, पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत करते। खरं म्हणजे कोरोनाचं संकट हे देशावर नाही तर संपूर्ण जगावरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि अशामध्ये आपली आर्थिक परिस्थिती जी आहे ती कोलमडल्याचं पाहायला मिळतं आणि हा आर्थिक गाडा पुढे ढकलणं फार महत्त्वाचं आहे। मात्र असं असताना आर्थिक परिस्थिती आताची कशी आहे हे जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। काय सांगाल सर? प्रियंका, भारताची आर्थिक परिस्थिती तर प्रॉब्लेम मध्ये आहेच आहे, पण त्याच्यासोबत एक जगाच्या आर्थिक परिस्थितीवर पण खूप मोठा या कोरोनाचा परिणाम झालेला आहे। कारण की कोणत्याही देशाच्या आर्थिक परिस्थितीवर त्या तिथल्या लोकांच्या राहणीमानाचा परिणाम होत असतो डायरेक्टली। त्याच्यामुळं भारताची आर्थिक परिस्थिती पाहताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की कोणत्याही देशाची आर्थिक परिस्थिती ह्या त्या देशाच्या GDP ग्रोथ ह्याच्यावरनं ती मेजरमेंट केली जाते की कोणत्याही देशाचं GDPची ग्रोथ किती आहे। भारताची GDP ग्रोथ मागच्याच साधारणतः 2 वर्षापूर्वीपर्यंत ऑलमोस्ट 7.5 to 8% होती। म्हणजे भारत हा एकदम लीडिंग पोझिशनवर होता, जगामध्ये सगळ्यात चांगली पोझिशन ही भारताची होती। आज अशी परिस्थिती झाली आहे की जगातल्या सगळ्या डेव्हलपिंग आणि बाकी देशांच्या इकॉनॉमीची ग्रोथ ही निगेटिव्हमध्ये गेलेली आहे। आणि आत्ताच RBIनं जे अनाउन्समेंट केली आहे, RBIनं अशी अनाउन्समेंट केली की भारताची पण जी ग्रोथ आहे ती अनफॉर्च्युनेटली 2021 ह्या वर्षामध्ये मायनसमध्ये जाणार आहे। सो एक खूप मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे, खूप मोठा विषय आपल्यासमोर आहे की निगेटिव्ह ग्रोथ हे हिस्टॉरिकल आहे, ह्याच्या अगोदर कधी असं झालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळं सर्वांनाच थोडंसं काळजी घेऊन पुढं जायचं आहे। आता ऑफकोर्स GDP ग्रोथ कमी होणार आहे, ह्याचा डायरेक्ट परिणाम प्रत्येकाच्या व्यवसायावर होणार आहे, प्रत्येक बिझनेसमनच्या स्वतःच्या कामकाजावर होणार आहे। आपण मागचे 4 महिने बघतोय सगळे बिझनेसेस जवळपास बंद आहेत, त्याचा डायरेक्ट परिणाम खूप साऱ्या गोष्टीवर होणार आहे आणि ह्या बिझनेसमनला त्यांचा लॉस भरून करण्यासाठी वेगवेगळ्या कॉस्टमध्ये कटिंग करायला लागणार आहे आणि मग पहिला नंबर येतो तो म्हणजे सॅलरी कटिंगमध्ये। सो त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना मग एकतर जॉबवरनं काढायला लागणार आहे किंवा त्यांची जॉबची सॅलरी कमी करायला लागणार आहे आणि हे अनएम्प्लॉयमेंट जो ऑलरेडी आपल्याकडे खूप मोठा प्रश्न होता तो आता अजून उभारून समोर येणार आहे। हे अनएम्प्लॉयमेंट हे खूप मोठं चॅलेंज आता आपल्या देशाच्या समोर आणि देशाच्या तरुणांसमोर आता उभं राहणार आहे। नक्कीच। खरं म्हणजे सर, आर्थिक परिस्थितीबद्दल तर आपण सांगितलं आणि हा गाडा जो आहे तो आपल्याला पुढे ढकलायचा आहे, ही परिस्थिती आहे, या परिस्थितीवरती आपल्याला मात करायची आहे। मात्र असं असताना सध्या आपण पाहतोय की विद्यार्थी, पालक हे संभ्रमावस्थेमध्ये आहेत, शाळा कॉलेजेस बंद आहेत, विद्यार्थ्यांनी करायचं काय, त्यांच्या करिअरचं काय होणार, असंख्य प्रश्न पालकांच्या मनामध्ये आहेत। अशामध्ये वेगळा काही ऑप्शन आहे का सर? प्रियंका, मला आत्ता साधारणतः म्हणजे दर आठवड्याला 15-20 फोन कॉल येतात पालकाचे आणि विद्यार्थ्यांचे आणि प्रत्येकाचा महिने सर 3 महिने झाले आम्ही घरी बसून आहोत। हा आमचा उमेदीचा काळ आहे। ग्रॅज्युएशन हा प्रत्येकासाठी एक आनंदाचा क्षण असतो। नॉर्मली ग्रॅज्युएशनच्या परीक्षा मार्चमध्ये संपतात आणि आता जूनमध्ये रिझल्ट येतात। ह्यावेळेस न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती उद्भवलेली आहे। आत्ता अजून परीक्षेचाच पत्ता नाही आहे आणि परीक्षा होणार की नाही होणार, होणार तर कधी होणार, झाल्या तर त्याचा रिझल्ट कधी येणार आणि मग तो रिझल्ट आल्यानंतर पुढं काय करायचं, कसं करायचं, अशी वेगवेगळी संभ्रमावस्थेमध्ये विद्यार्थी आणि पालक आहेत। मग ह्यांना सगळ्यात महत्त्वाचा विषय तो की जशी इकॉनॉमीचा चॅलेंज आलेला आहे, इकॉनॉमीवर परिणाम झालेला आहे वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये, म्हणजे ट्रॅव्हल्स, टुरिझम, फॅशन डिझायनिंग, मॅन्युफॅक्चरिंग, हॉस्पिटॅलिटी, एंटरटेनमेंट, आज आपण बघतो सगळे थिएटर्स, मॉल्स वगैरे सगळे बंद आहेत। ह्याचा
दूरगामी परिणाम हा त्या व्यवसायावर पण होणार आहे आणि त्याच्यामुळे अनएम्प्लॉयमेंटवर होणार आहे. मग ह्या कोरोनाच्या वेळेमध्ये चांगलं ऑप्शन काय आहे, म्हणजे एक चांगलं सुरक्षित करिअर देणारं आणि मी अगोदर म्हटल्याप्रमाणे काही जरी प्रॉब्लेम आला तरी त्या नोकरीला धक्का न लावणारं करिअर काय आहे, तर ह्याचं उत्तर मी थोडंसं विस्तृतरित्या देतो. टॅक्सेशन, अकाउंट्स आणि फायनान्स ह्या क्षेत्रातलं प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंट हे खूप सुंदर करिअर आणि खूप सुरक्षित करिअर म्हणून ह्या वेळेत मुलांच्या समोर आहे. प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंट आणि रेग्युलर अकाउंटंट ह्याच्यात खूप जास्त फरक आहे. म्हणजे एखादा टॅलीचा अकाउंटिंग एंट्री करणारा व्यक्ती तो रेग्युलर अकाउंटंट असतो आणि रेग्युलर अकाउंटंट आणि चार्टर्ड अकाउंटंट ह्याच्यामध्ये जसा जमीन आसमानचा फरक असतो तसाच एक अकाउंटंट आणि प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंट ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. होतं काय की प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंटच्या करिअरमध्ये अकाउंटसोबतच टॅक्सेशन आणि फायनान्स मॅनेजमेंट हे दोन महत्त्वाचे फील्ड त्याच्यामध्ये जॉईन झालेले आहेत. टॅक्सेशन म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल इन्कम टॅक्स, TDS रिटर्न, टॅक्सेस भरणे, फॉर्म 16 जनरेट करणे, GST रिटर्न भरणे, ह्या सगळ्या गोष्टी टॅक्सेशनमध्ये येतात. आता GST पुरतं बोलायचं झालं कारण की तो प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. GSTमध्ये महिन्याला 2 रिटर्न भरायला लागतात, 10 तारखेला आणि 20 तारखेला. मग हे रिटर्न भरल्यानंतर त्याच्यामध्ये अजून वेगवेगळे घटक असतात. रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम असतं, SGST, CGST किंवा IGST असतं, E-वे बिल असतात. E-वे बिल म्हणजे जस्ट प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगायचं तर कोणत्याही बिझनेसमनला एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी जर माल पाठवायचा असेल आणि एका पर्टिक्युलर किमतीच्या वरचा जो माल असेल तर त्याला कंपल्सरी E-वे बिल जनरेट करूनच तो माल तिकडे पाठवायला लागतो. आता गंमत अशी आहे की तुम्ही जर GST रिटर्न जे महिन्याला 2 रिटर्न भरायचे, 2 रिटर्न भरायचे जर तुमचे चुकले तर तुमचं E-वे बिल जनरेटच होत नाही, E-वे बिलची वेबसाईट ब्लॉक होते. आता लक्षात घ्या, E-वे बिलची वेबसाईट ब्लॉक झाली आणि तो मालच जर लोकांना पाठवता नाही आला तर मग बिझनेस कसं करणार, पूर्ण बिझनेसच ठप्प होऊन जाईल. अशाच प्रकारे फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीने माल सेल केला आणि दुसऱ्याने परचेस केला तर ज्या परचेस केलेल्या व्यक्तीला तोपर्यंत ते GST ज्याने त्या सेलरला भरलेला आहे त्याचं क्रेडिट मिळत नाही जोपर्यंत विकलेल्या व्यक्तीने त्याचं रिटर्न भरत नाही. म्हणजे एकूण काय की जोपर्यंत लोक अकाउंटिंग कंप्लीट करत नाही, बिझनेसमन व्यवस्थित करेक्ट बुक्स क्लोज करत नाहीत, GSTचे व्यवस्थित कॅल्क्युलेशन करत नाहीत, GSTचे प्रॉपर रिटर्न्स वेळेत भरत नाहीत, तोपर्यंत त्यांना त्याचा फायदा होणार नाही. आणि मग हे रिटर्न्स कोण भरणार, हे व्यवस्थित अकाउंटिंग आणि हे बुक्स कोण क्लोज करणार, तर प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंट. त्याच्याच प्रमाणे म्हणजे हे झालं एक GSTचा भाग. फायनान्स मॅनेजमेंट म्हणजे बँकेचे लोन्स, बँकिंग, इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट, कॅश फ्लो मॅनेजमेंट. आता ह्या कोरोनाच्या काळामध्ये तर कॅश फ्लो मॅनेजमेंट अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे प्रत्येक बिझनेसेससाठी. मग ह्याच्यासाठी ह्या प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंटची गरज लागते. सो आज किती जरी डिफिकल्ट पिरियड आला, बाकी कोणत्याही क्षेत्रामध्ये किती जरी बेरोजगारी आली किंवा अनएम्प्लॉयमेंट आली तरी कधी पण त्यांच्या अकाउंटंटला कोणी नोकरीवरनं काढलंय. म्हणजे एखाद्या तुम्ही सेलचा व्यक्ती कमी कराल, मार्केटिंगचा कमी कराल, परचेस किंवा प्रोडक्शनचा कमी कराल, पण अकाउंटंटचा व्यक्ती कसं काढणार तुम्ही, कारण की GST रिटर्न, अकाउंटिंग रिटर्न हे त्यांनाच भरायचे आहेत. अशा प्रकारे एक चांगलं करिअर ऑप्शन आणि एक सुरक्षित आणि ग्रोथ ओरिएंटेड करिअर ऑप्शन म्हणून हे टॅक्सेशन, अकाउंट्स आणि फायनान्स क्षेत्रातील प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंट हे करिअर ऑप्शन विद्यार्थ्यांच्या समोर आहे. अगदीच PBA जे आहे ते विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे, तितकंच फायद्याचं आहे. आणि हे करणारे विद्यार्थी म्हणजे हे प्रोफेशन असणारे विद्यार्थी आहेत ते कधी जॉबलेस होणार नाहीत, जसं सर तुम्ही आता सांगितलं. आणि जसं मगाशी आपण म्हणालो होतो की नोकरी जी आहे, अनेकांच्या नोकरीवरती गदा येण्याची शक्यता आहे, पगार कट होण्याची शक्यता आहे. मात्र अशामध्ये देखील PBAच्या विद्यार्थ्यांना संधी अधिक आहेत असं देखील चित्र पाहायला मिळते. दुसरीकडे सर खरं म्हणजे आजकाल आपण पाहतो की ऑनलाईन ट्रेनिंगचा ट्रेंड आलेला आहे आणि अशामध्ये ऑनलाईन ट्रेनिंग करत असताना PBA मध्ये देखील ऑनलाईन ट्रेनिंग देणं शक्य आहे का विद्यार्थ्यांना? प्रियंका, जेव्हा लॉकडाऊन चालू झालं त्यावेळेस एक 8-10 दिवसातच आम्हाला महाराष्ट्रभरातनं विद्यार्थ्यांनी पालकांचे फोन यायला लागले की सर लॉकडाऊनमध्ये मुलं बसून आहेत आणि ते बोर होत आहेत, घरी बसून काय करायचं, त्यांच्यासाठी काहीतरी आपण ऑनलाईन करू नाही शकत का, काही वेगळी फॅसिलिटी नाही प्रोव्हाइड करू शकत का. आणि त्याच्यावर मागच्या 2 महिन्यापासनं हे ऑनलाईन ट्रेनिंग PBAच्या करिअरचं विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. आज कित्येक विद्यार्थी, आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरनं पण
म्हणजे उत्तर प्रदेश, गुजरात, ओडिसा ह्या देशामधनं, ह्या राष्ट्रांमधनं, प्रदेशामधनं विद्यार्थी हे PBAचा ऑनलाईन कोर्स करतायत. आपण नेहमी म्हणतो ना की कोणतीही प्रॉब्लेम आला किंवा चॅलेंज आलं तर त्याला आपण ऑपॉर्च्युनिटीमध्ये कसं कन्वर्ट करू शकतो. ह्या संधीला आम्ही एक ऑपॉर्च्युनिटीमध्ये कन्वर्ट केलं. विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी बसून आपण क्वालिटी ट्रेनिंग कसं प्रोव्हाइड करू शकतो. कारण की विद्यार्थ्यांनी पालक खूप नैराश्यात गेलेले आहेत. ऑलरेडी 3 महिने गेलेले आहेत, पुढं काय होणार आहे माहीत नाही. सो आम्ही 2 प्रकारे आता ऑनलाईन कोर्सेस PBAचे चालवतोय. ऑलरेडी 2 महिने झालेले आहेत. एक म्हणजे पूर्ण ऑनलाईन कोर्स आहे PBAचा, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना फिजिकली पुण्याला किंवा कोणत्याही ब्रँचमध्ये जायची गरज नाही. 6 महिन्याचा हा कोर्स आहे. डेली 2 आवर्सचं याचं ट्रेनिंग होतं आणि एखाद्याला जर फास्ट ह्याच्यामध्ये करायचं असेल तर ते 4 महिन्यामध्ये पण करता येऊ शकतं, 2 बॅचेस एकत्र करून. सो अशा प्रकारे आणि ह्या कोर्समध्ये 6 महिन्याच्या कोर्समध्ये पूर्णतः ऑनलाईन ट्रेनिंग होतं. त्याच्याशिवाय दुसरा ऑप्शन आहे की जे पुण्याचे विद्यार्थी आहेत किंवा जे लोक पुण्याला येऊ शकतात, जेव्हा लॉकडाऊन ओपन होईल, जेव्हा गव्हर्नमेंट आपल्याला अलाउ करेल त्यावेळेस हे विद्यार्थी पुण्याला येऊ शकतात. तोपर्यंत आत्ता ते ऑनलाईन क्लासेस पुढच्या 2 महिन्यासाठी करू शकतात आणि 2 महिने झाल्यानंतर जेव्हा फिजिकल बॅच घ्यायला गव्हर्नमेंट अलाउ करेल त्यावेळेस तीच ऑनलाईन बॅच फिजिकल बॅचमध्ये कन्वर्ट होईल. अशा प्रकारे एक पूर्ण 100% ऑनलाईन आणि फिजिकल अशा प्रकारे आपण PBAचे क्लासेस घेतो आहोत. त्याच्याशिवाय GST किंवा इन्कम टॅक्स हे खूप इम्पॉर्टंट विषय आहेत. सो GSTची ऑनलाईन बॅच फक्त 25 दिवसाची किंवा इन्कम टॅक्सची ऑनलाईन बॅच फक्त 30 दिवसाची, असे वेगवेगळे ऑनलाईन क्लासेसचे ऑप्शन्स आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेत आणि ह्याचा विद्यार्थ्यांना खूप चांगला फायदा होतो आहे. नक्कीच. खरं म्हणजे ही ऑनलाईन बॅच नेमकी कशा पद्धतीची आहे, कशा पद्धतीने ते शिक्षण घेत आहेत, कशा पद्धतीने या टेक्नॉलॉजीचा वापर जो आहे तो आत्ताचे विद्यार्थी हे करतायत, त्यांच्या तोंडूनच आपण ऐकणार आहोत. देविका भिडे, माझं BCom झालेलं आहे आणि मी एक्सटर्नल MCom करत आहे आणि ITAPमधनं आत्ता मी PBAचा कोर्स जॉईन केलेला आहे. करोनामुळे आत्ता फिजिकल क्लासेस घेणं शक्य नव्हतं म्हणून मी ऑनलाईन क्लाससाठी ऑनलाईन क्लाससाठी ॲडमिशन घेतली. पहिल्यांदा असं वाटलं होतं की ऑनलाईन म्हणल्यावर इंटरॅक्शन एवढं असेल का, तिथल्या तिथे डाऊट सॉल्व्ह होतील का, पण ऑनलाईन कोर्स एन्जॉय करणं हे मला फक्त ITAPच्या ऑनलाईन कोर्समुळे जमलं. कारण काय तुमची प्रत्येक क्वेरी ही सॉल्व्ह होते आणि सिलेबस पण इतका परफेक्ट घेतला आहे, म्हणजे पॉईंट टू पॉईंट, उगीचंच एकदम वास नाही, पण कन्सेप्ट ज्या आहेत त्या एकदम तुम्हाला क्लिअर होऊन जातात. म्हणजे तुम्हाला जरी डाऊट आला तरी लगेच तिथल्या तिथे सॉल्व्ह होतो. आणि ऑनलाईन कोर्स मी एन्जॉय करेन नाही करेन मला माहिती नव्हतं, पण आता मी ठामपणे सांगू शकते जर असा ऑनलाईन कोर्स चालू राहणार असेल पुढे कुठल्याही ह्याच्यात तर मी नक्कीच एन्जॉय करेन. थँक्यू. I am Aman Attarde from Nagpur. I am the student of ITAP. As we know, due to coronavirus, all the classes and institute are off. So we are not continuing our studies in institute. But ITAP Institute take the initiative and creating online study platform for continuing our studies. So it is very helpful to heading our studies in regular basis. Our latest module is banking and insurance investment, which is taken by Shubham sir on online classes. All the methodologies of teaching of Shubham sir is very good, understandable and beautiful. So all the questions raised by student are covered in each session and understandable. So I am very thankful to ITAP Institute to create such a great platform for studying. खरं म्हणजे कोरोनामुळे आपण पाहतोय शाळा, कॉलेज, इन्स्टिट्यूट सगळंच काही बंद आहे आणि अशामध्ये आता विद्यार्थ्यांनी करायचं काय असा प्रश्न निर्माण झाला होता. आणि सुरुवातीला ऑनलाईन ट्रेनिंग हे जे काही कठीण असेल, जमेल का आपल्याला, असे प्रश्न निर्माण झालेले विद्यार्थीच म्हणतात की हे फिजिकल ट्रेनिंगपेक्षा अधिक सोपं आहे, अधिक सोयीस्कर आहे. हे कसं, पंकज सरांकडनं मला जाणून घ्यायचं. मात्र घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. खरं म्हणजे ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण विद्यार्थ्यांसोबत जी बातचीत केली होती आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे जे अनुभव सांगितले होते त्यावरून एक गोष्ट तरी समजते आहे की फिजिकल ट्रेनिंग जे आहे त्यापेक्षा आपल्याला ऑनलाईन ट्रेनिंग जे आहे विद्यार्थ्यांना अधिक सोयीस्कर वाटते. पंकज सर, याबद्दल काय सांगाल? ते आम्हाला मागच्या 2 महिन्यात कळलं. जसं अमनने किंवा जसं देविकाने सांगितलं, 2-3 जे महत्त्वाचे उपयोग आहेत. बेटर युटिलायझेशन ऑफ टाईम.
आपण मागचे 3 महिने घरात बसून आहोत, पुढचे 2-3 महिने काय होणार आहे माहीत नाहीये. सो ह्या ऑनलाईन ट्रेनिंगमुळं खूप चांगला वेळेचा उपयोग होतो आहे. दुसरं, आपण जर फिजिकल कोर्स पण जेव्हा करतो त्यावेळेस आपला ट्रॅव्हलिंगमध्ये पण बराचसा टाईम जातो, म्हणजे 2 तास साधारणतः आपले ट्रॅव्हलिंगमध्ये जातात, तो सगळा वेळ आपला वाचतो. दुसरं, ऑनलाईन कोर्सेसमध्ये कॉस्ट सेव्हिंग प्रचंड होते. सो एखादा विद्यार्थी, जसं फॉर एक्झाम्पल अमन असेल, नागपूरवरनं पुण्याला त्याला यायचं असेल तर त्याला इकडं फिजिकल कोर्स करायला लागतो आणि त्याच्याशिवाय इथं राहण्याचा, खाण्याचा, ट्रॅव्हलिंगचा खर्च असतो. तर हे सगळं खर्चाचा साधारणतः 25% कमी किमतीमध्ये त्याच क्वालिटीचा किंवा त्याच्यापेक्षा बेटर क्वालिटीचा ऑनलाईन कोर्स आपण घेऊ शकतो. तो त्याच्यामुळे ह्यूज कॉस्ट सेव्हिंग त्याच्यामध्ये होते. दुसरं, आपल्याकडे आता शिकवायला जे असतात PBA कोर्समध्ये एक्सपर्ट चार्टर्ड अकाउंटंट अशा फॅकल्टीज असतात. ह्या फॅकल्टीज असल्यामुळे आपल्याला विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे ते विषय शिकवतात, कारण की ही लोक स्वतः ते GSTचे, इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंगचे कामं करत असतात. तर त्याच्यामुळं एक्सपर्ट फॅकल्टीचं ऑनलाईन ट्रेनिंग आपण घरी बसून घेऊ शकतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट होती, आपण जेव्हा क्लासेस लावतो किंवा एखादा कोर्स करतो त्याच्यामध्ये काही ना काही कारणासाठी आपल्याला त्याच्या सुट्ट्या होतात, आपण कधी गावाला जायला लागतं, काही इमर्जन्सी येते, काही पण काळ असू शकतो. ह्या ऑनलाईन कोर्सेसचा एक सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेजमध्ये तुम्ही काही कारणासाठी अटेंड नाही करू शकला, एकतर ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही जगात कुठे जरी असला तरी तुम्ही ऑनलाईन येऊन क्लास अटेंड करू शकता. त्यातनं काही कारणासाठी नाही जमलं तर तुम्हाला रिव्ह्यू व्हिडिओ सेशन्स अवेलेबल होतात. म्हणजे आज जर तुम्ही काही शिकलात तर लगेचच तुम्हाला संध्याकाळी ते वाचायला मिळतं, ऐकायला मिळतं आणि त्यांच्यावर तुमची लिंक तुटत नाही. हे सब्जेक्ट अतिशय प्रॅक्टिकल आहेत. इन्कम टॅक्स झाला, GST झाला, याच्यात एकदा लिंक तुटली की मग परत लिंक एस्टॅब्लिश व्हायला खूप वेळ लागतो. पण या ऑनलाईन रिव्ह्यू सेशन्समुळे विद्यार्थ्यांना खूप चांगला फायदा झालेला आहे. त्याच्याशिवाय विद्यार्थ्यांचे ऑनलाईन जॉब सपोर्ट असतो, म्हणजे विद्यार्थ्यांचे मॉक इंटरव्ह्यूज घेतले जातात की जे ते ॲक्च्युअल इंटरव्ह्यूजला जातील तिथं ज्या प्रकारे इंटरव्ह्यूज होतील त्याच प्रकारे ते इंटरव्ह्यूज घेतले जातात, त्यांची पूर्ण तयारी करून घेतली जाते. आणि ह्याच्यामुळं ह्या सगळ्या प्रोसेसमधनं पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना खूप चांगला पुढं फायदा होतो. मागचे 2 महिने झाले आम्ही एक्सपिरियन्स करतोय. आता विद्यार्थी सांगतात की सर आम्हाला पुण्याची गरजच नाही आहे, आम्ही ऑनलाईनच कंटिन्यू करू, कारण की एवढ्या चांगल्या प्रकारे होतं, डिस्ट्रॅक्शन नाही आहे, ॲब्सेंटिझम नाही आहे, व्यवस्थित चांगलं कळतं, काही सगळं तर रिव्ह्यू व्हिडिओ सेशन्स आहेत. त्याच्यामुळे ऑनलाईन कोर्सेसचे कॉस्ट खूप सेव्हिंग होते आहे. असे अनेक फायदे विद्यार्थ्यांसमोर आहेत. नक्कीच. एकूणच ITAP इन्स्टिट्यूट जे आहे ते परफेक्ट प्रोडक्ट बाजारामध्ये तयार करून पाठवते असं म्हणायला काही हरकत नाही आहे. सर, जसं मगाशी आपण सुरुवातीला म्हणाला होतात की बेरोजगारी जी आहे ती बेरोजगारीची गदा येऊ शकते, अनेकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, मात्र अशामध्ये आपण सांगितलं होतं की PBAचे हे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती कधीच गदा येणार नाही. आणि हे कशावरून, म्हणजे कसं काय? प्रियंका, आपण जर बघितलं ना, जसं मी सुरुवातीला सांगितलं की आत्ता कॉस्ट कटिंगमुळे बिझनेसमनला सेल्समधली लोक, मार्केटिंगमधली लोक, प्रोडक्शनमधली लोक, प्रोडक्शनच होणार नाही तर लोकांना ठेवून काय करणार, ही सगळी कट करायला लागतील. पण मला सांगा, कंपनीजला त्यांचे स्वतःचे अकाउंटिंगचं कामं तर कंप्लीट करायला लागतील, त्यांचे स्वतःचे GST रिटर्न तर भरायला लागतील, त्यांना E-वे बिल बनवून E-वे बिल मार्फत माल तर दुसरीकडे पाठवायला लागेल, त्याच्यानंतर त्यांना TDS भरायला लागतील, फॉर्म 16 जनरेट करायला लागेल. सो त्याच्यामुळं जोपर्यंत त्यांचे बुक्स ऑफ अकाउंट किंवा अकाउंटिंग कंप्लीट नाही होणार, त्यांचे GST रिटर्न करेक्ट रिटर्न वेळेत नाही जाणार, E-वे बिल वेळेत जनरेट नाही होणार, तोपर्यंत त्याचा बिझनेसच पुढे जाणार नाही. आणि हे सगळे कामं कोण करणार तर प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंट करणार. आणि त्याच्याशिवाय PBAमध्ये ना एक खूप सुंदर अपॉर्च्युनिटी अशी आहे की बाकी कोणतीही फील्ड असेल, एखाद्या व्यक्तीनं समजा टूर्स अँड टुरिझममध्ये करिअर केलं असेल, आता टुरिझममध्ये ऑलरेडी एवढी उतरती कळा आली आहे किंवा करोनामुळे प्रॉब्लेम आलेला आहे, त्या लोकांना जॉबसाठी प्रॉब्लेम आहे, ते लोक दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये स्विच होऊ शकत नाही. पण प्रोफेशनल बिझनेस अकाउंटंट जे असतात, तुम्ही ऑटोमोबाईलमध्ये जा, तुम्ही हॉस्पिटॅलिटीमध्ये जा, तुम्ही टुरिझममध्ये जा, तुम्ही एज्युकेशनमध्ये जा, एंटरटेनमध्ये जा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अपॉर्च्युनिटी अवेलेबल आहे. आणि त्याच्यामुळे हे जे आहे ना, आम्ही नेहमी सांगतो की रेसेशन प्रूफ करिअर किंवा मंदीला पूरक असणारं हे करिअर आहे टॅक्सेशन, अकाउंट्स आणि फायनान्स. किती जरी मंदी आली किंवा कोरोनासारखे किती जरी इश्यू आले तरी कोणत्याही बिझनेसमधनं त्यांच्या अकाउंटंट्सला काढून टाकलं किंवा त्यांना ठेवलं नाही असं होत नाही. आणि त्याच्यामुळे अतिशय सुरक्षित आणि ग्रोथ ओरिएंटेड करिअर आहे. अगदीच. खरं म्हणजे सर, हे जे विद्यार्थी आहेत, अगदी छोटा व्यवसाय जरी सुरू करायचा असेल तरी अकाउंटंट हा हवाच असतो. त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांना कधीच त्यांचा जॉब जाणार नाही, जॉब सिक्युअर आहे, हे आपण सांगितलं ते अगदी बरोबर आहे. मात्र असं असताना हे PBAचे विद्यार्थी जे आहेत ते पुढे जाऊन आणखीन काय करू शकतात, म्हणजे हा कोर्स झाल्यानंतर आणखीन त्यांना काय अपॉर्च्युनिटीज आहेत?
प्रियंका, PBAचे विद्यार्थी दोन प्रकारे आपलं करिअर डेव्हलप करू शकतात. मी जसं म्हटलं, PBAमध्ये बेसिक अकाउंट्सपासूनच GST, इन्कम टॅक्स, बँकिंग, इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट, वेगवेगळे बिझनेस लॉज म्हणजे PF, ESI, इम्पोर्ट एक्सपोर्ट, MSME ॲक्ट, असे वास्ट विषय आहेत त्याच्यामध्ये. आणि एवढे वास्ट विषय पण खूप सोप्या पद्धतीने हे शिकवले जातात. त्याच्यामुळे एवढं चांगलं प्रॅक्टिकल नॉलेज एक्सपर्ट फॅकल्टीजकडनं घेऊन विद्यार्थी वेगवेगळ्या चांगल्या कंपन्यांमध्ये, MNCs, मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये अकाउंट मॅनेजर, फायनान्स ऑफिसर, सिनियर फायनान्स मॅनेजर किंवा परचेस कंट्रोलर, टॅक्स हेड अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करू शकतात, वेगवेगळ्या पोझिशनवर काम करू शकतात. त्याच्याशिवाय एक अजून एक्साइटिंग करिअर ऑपॉर्च्युनिटी जी PBA विद्यार्थ्यांसोबत समोर आहे, ती मध्ये ते 1-2 वर्षाचा कामाचा एक्सपिरियन्स घेऊन ती स्वतःची कन्सल्टन्सी चालू करू शकतात. आज बऱ्याच विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की माझं स्वतःचं ऑफिस असावं, माझी स्वतःचं एक कंपनी असावी. असे विद्यार्थी अकाउंट रायटिंग, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे, GST रिटर्न फाईल करणे किंवा पार्टनरशिप रिटर्न कंपनी किंवा LLP बनवणे, असे वेगवेगळे कामं करून स्वतःची कन्सल्टन्सी कंपनी चालू करू शकता. एक सिंपल एक्झाम्पल द्यायचं झालं तर एखाद्या बिझनेसमनला पूर्ण टाईम अकाउंटंट ठेवायचं झाला तर 30-40 हजार रुपये पैसे द्यायला लागतात. पण एखादा PBA विद्यार्थी त्यांच्याकडे जातो आणि तो म्हणतो की सर मी महिन्यात एकदा तुमच्याकडे येईल आणि मी तुमचं एकदा येईल किंवा 3-4दा येईल आणि तुमचं अकाउंटिंग, GST रिटर्न, TDS रिटर्न हे सगळी कामं करून देईल. मला फक्त महिन्याला 7-8 हजार रुपये द्या. आता जिथं 30 हजाराचं काम 8 हजारामध्ये होत असेल तो बिझनेसमन पण हॅप्पी आहे. आणि ह्या विद्यार्थ्याला असे 10 जरी क्लायंट मिळाले तर त्याला महिन्याला 70 ते 80 हजार रुपये त्याचं अर्निंग चालू होईल, वर्षाला 10 लाख रुपये चालू होईल. प्रियंका, एखाद्या बिझनेसमध्ये 10 लाख कमवायचे असतील तर 50-60 लाख रुपयाचं भांडवल लावायला लागतं. इथं शून्य भांडवल घेऊन तुम्ही 10 लाख रुपयापर्यंत कमवू शकतात. एवढं चांगल्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज विद्यार्थ्यांसमोर आहेत. सगळं याबद्दल, या करिअरबद्दल सर सगळ्या चांगल्या गोष्टी आपण सांगितल्यात. अगदी महत्त्वाचा प्रश्न जो पालकांना आणि विद्यार्थ्यांना नेहमी पडलेला असतो तो म्हणजे हा कोर्स जो आहे तो नेमका आपण कुठे करू शकतो, कसा करू शकतो, या संदर्भात काय सांगा? प्रियंका, इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्सेशन अँड अकाउंटिंग प्रोफेशनल ही ITAP नावाची ISO सर्टिफाईड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे, चिंचवड आणि कोल्हापूर येथे कार्यरत आहे. सो मी जसं म्हणलं, ऑनलाईनचा अतिशय सुंदर ऑप्शन विद्यार्थ्यांसोबत ह्या इन्स्टिट्यूटनं आणलेला आहे. त्याच्यामुळे ऑनलाईन कोर्सेस तर घेऊ शकतात. महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे पण विद्यार्थी सध्या हे कोर्स करता आहेत. लगेचच हे विद्यार्थी हे कोर्स करू शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना शंका असेल थोडी की अरे हे कशा प्रकारे होतील, आपल्याला जमेल की नाही जमेल, ऑनलाईन मी कधी केलेलं नाही आहे, त्यांच्यासाठी आम्ही डेमो सेशन्स पण अरेंज करतो. म्हणजे पुढच्याच ह्या गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता किंवा रविवारी दुपारी 12 वाजता आणि 4 वाजता ह्याच्यावर डेमो सेशन्स आहेत की हे कशा प्रकारे तुम्ही अटेंड करू शकतात. गुरुवारी 5 वाजता आणि रविवारी 12 वाजता आणि 4 वाजता. आणि ह्याच्याशिवाय मला विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट करायची की हा प्रोग्राम झाल्यानंतर लगेचच 3 वाजता आमचं ITAP एज्युकेशन, ITAP एज्युकेशन हे यूट्यूब चॅनल आहे. ITAP एज्युकेशन या नावाने ह्या यूट्यूब चॅनलवर लगेचच मी लाईव्ह वेबिनार देणार आहे. लगेचच मी अजून ह्याची डिटेलमध्ये माहिती देणार आहे. सो माझी सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांना विनंती आहे की हा प्रोग्राम झाल्यानंतर 3 वाजता लगेचच आपण यूट्यूबच्या ITAP एज्युकेशन ह्या यूट्यूबच्या चॅनलवर प्लीज लॉग इन करा आणि तिथं परत आपण अजून गप्पा मारू, चर्चा करूयात. खरं म्हणजे सर तुमच्यासोबत गप्पा मारून खूप छान वाटलं. इतकं छान तुम्ही विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र कॉलिंगमध्ये या की त्यांच्या मार्फत मी तुम्हाला विनंती करते, आज आपण इथे आलात, इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. जसं सरांनी सांगितलं तसं 3 वाजता बरोबर सरांचा वेबिनार आहे. त्या वेबिनार तुम्ही जॉईन करू शकता आणि या वेबिनारमध्ये तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील ते विचारू शकता, सरांसोबत गप्पा मारू शकता. आजचा हा आमचा कार्यक्रम पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह, अधिक माहितीसह भेटणार आहोत साम टीव्हीच्या या महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमामध्ये. आज इथेच थांबते. नमस्कार.